चप्पा 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 बीजेपी की नोट आणि काँग्रेस को पुढच्या निवडणुकीपर्यंत मी तुम्हाला पाहिजे किंवा तुम्ही मला पाहिजे म्हणून नाही. खरोखर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तुमचं खरोखर राम चौधरीवर तुमचं प्रेम असेल, जिव्हाळा असेल तर यावेळेस पंजाला निवडून द्या. नाहीतर मी मात्र पंजा जर नाही आला तर मी तुम्हाला सोडून मी माझ्या पोरीच्या घरी मुतखेड सोडून राहायला जाणार आहोत. एवढं मी सांगतो. धन्यवाद. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझा आदाब. मुतखेड येथील सर्व माझे दलित बौद्ध बांधवांना माझा जय भीम. भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक माझा शेर सुनावतो. एक शेर सुनाता हूं मैं. शेर सबसे बड़ा नादान वही है, सबसे बड़ा नादान वही है जो समझे नादान हमें, जो समझे नादान हमें. कौन कौन कितने पानी में है सबकी है पहचान मुझे. कौन कौन पानी में कितने हैं सबकी पहचान है मुझे. मित्र हो, मुतखेड नगरपालिकेची निवडणूक आखरी टप्प्यामध्ये आलेली आहे. उद्या सकाळी तुम्हाला मतदान करायचं आहे. या निवडणुकीमध्ये मराठी भाषेत सांगायचं म्हणजे खंडीभर पक्ष, खंडीभर पक्ष. आजपर्यंत मुतखेडच्या इतिहासामध्ये एवढे उमेदवार कधी उभे राहिले नाही. अनेक निवडणुका मी पाहिल्या, काही निवडणुका जिंकल्या, काही निवडणुका हारल्या. पण आजची निवडणूक मी पाहिलो, मुतखेड मध्ये प्यो फुटले. प्यो कोणी घड्याळ घेतली, कोणी हत्ती घेतला, कोणी धनुष्यबाण घेतलं, कोणी घड्याळ घेतलं, कोणी पतंग घेतला, कोणी अजून कोणतं तुमचं ते काय म्हणतात नोटा घेतला, कोणी कपाट घेतलं, कोणी टीव्ही घेतला. प्यो फुटले. प्यो हे का झालं? हा काय मशीन. आता किती सांगू. आता खंडीभर पक्ष उभे राहिले. आता प्रश्न असा आहे, मतदारापुढे प्रश्न निर्माण झाला. आता एवढी मशीन मध्ये एवढे नाव येतील, एवढ्या निशाण्या. आता कोणाला मतदान करावं? परेशान आहेत लोक. एकीकडे आणि तुम्हाला मी खरं सांगतो, हे खंडीभर पक्ष जरी उभे राहिले तरी खरी लढाई, खरी जी लढाई आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये ही फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. बाकी उल्लू मुल्लू गुल्लू सगळे हे फक्त मत खाण्यासाठी उभा टाकलेत. आणि हे उभं कोण केलेत? हे मतदान उभं, हे जे माणसं उभे केलेत हे भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मुख्यमंत्री, आताचे खासदार यांनी हे माणसं उभे केले. त्यांना माहित झालं की आपण गेल्या 25 वर्षामध्ये ज्या मुतखेडच्या भोळ्या बाबड्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकला, इनके ऊपर भरोसा करे,
का हे साहेब होते काँग्रेसमध्ये, हे साहेब होते काँग्रेसमध्ये. आत्ताच आमचे बालाजीरावनं तुम्हाला वाचून दाखविलं. काँग्रेसमध्ये असताना काय म्हणत होते, हे MIM जी पार्टी आहे ही भाजपची बी टीम आहे, भाजपची बी टीम आहे. भाजप आणि MIMचं साठलोट आहे. हे MIM वाले वार्डामध्ये माणूस उभं करायला पैसे घेतात आणि जिथं अडचण असली उभं करायचं नाही, न उभं करायला पैसे घेतात. त्यांचा धंदा आहे. त्यांना कोणाबद्दल आपुलकी नहीं, किसके बारे में हमदर्दी नहीं है. हमदर्दी किसको होती है? हमेशा जो कार्यकर्ता लोगों में रहता है, जनता में रहता है, गोर गरीब लोगों के काम करता है, अशा माणसाला हमदर्दी राहते. यांना कोणाचंही देणं घेणं नाही, किसका भी देणं घेणं नाही. खाली इलेक्शन के टाइम पे पैसे कौन देते? अब ये तो पार्टी आज की पोजीशन ऐसी है. एक जमाने में कांग्रेस पार्टी बहुत बड़ी पार्टी थी और पैसे वाली पार्टी थी. आज भारतीय जनता पार्टी सब में बड़ी पार्टी है और सब में नोटा है तो उनके पास है. और अपने माजी मुख्यमंत्री को तो पैसे का कमी ही नहीं है. 40 साल 40 वर्ष ज्या माणसानं ज्या काँग्रेस पक्षात राहून मुख्यमंत्री पद दोनदा भोगलं, वडिलांना गृहमंत्री पद भोगलं, बायकोनं आमदारकी भोगली, आता पोरीला भाजपमध्ये आणून तिलाही आमदार केलं. म्हणजे एका घरामध्ये सगळे पद. साहेब कुठेतरी म्हणले म्हणे नांदेडला मुलाखत देताना, 14 वर्ष काँग्रेसमध्ये होतो मी, वनवासामध्ये होतो. वनवासामध्ये, वनवास काय को बोलते मालूम है क्या? आदमी को, जो आदमी को तकलीफ होती वो उसको बोलते वनवास. मी वनवासात होतो. साहेब मुख्यमंत्री पद हे वनवासाचं पद आहे काय? गृहमंत्री पद हे वनवासाचं पद आहे काय? खासदारकी हे वनपदाचं आहे काय? म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या उलट्या बोंबा, त्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम्ही त्यांना बोलावलं की 25 वर्ष तुमच्या हातामध्ये नगरपालिका होती, तुम्ही काय केलं? मुख्यकर्ता काय केलं? आणि मी 15 वर्ष या मुदखेड नगरपालिकेचा अध्यक्ष होतो. 85 ते 2002 पर्यंत. त्या 15 वर्षामध्ये मी सांगतो छाती टोकपणे मी कोणते काम केले. तुम्ही सांगा 25 वर्षामध्ये तुम्ही कोणते काम केले? राम चौधरी सांगतो, माझ्या काळामध्ये नगराध्यक्ष असताना मी मुदखेडमध्ये 400 लोकांना जागा दिल्या. किती लोकांना? 400 लोगों को जगह दिया म्यूनसिपालिटी की पूरी रोड के जगह. और वो 400 लोगों में से 200 लोग हमारे मुस्लिम बांधव है कि नहीं? सही बोलो. अगर है तो बोलो, नहीं तो राम चौधरी झूठा बोल रहा. बरोबर. 200 लोक आमच्या मुस्लिमांचे आहेत. 400 लोकांना जागा दिली. त्या काळामध्ये, माझ्या काळामध्ये 28 करोडची पाणी पुरवठा योजना खंडोबाच्या माळावर त्या ठिकाणी टाकी बांधून गावामध्ये पाईपलाईन करून 28 कोटीची योजना आणली.
हमारे मुस्लिम बंधुओं के लिए, मुस्लिम भाइयों के लिए मेरे वो जमाने में यहाँ हमारा शादी खाना राम चौधरी ने बनाया। वो हमारे जो मंत्री थे सिकंदर बख्श, वो जमाने में केंद्र में, आज तो केंद्र में एक भी नहीं है, मंत्रिमंडल भी नहीं है, खासदार भी नहीं है, आमदार भी नहीं। हमारे बालाजी राव ने बोले मैंने यहाँ उद्घाटन किया शादी खाना बन के। हमारे बौद्ध बांधव है, हमारे बुद्ध समाज के लोग हैं, उनको 2 एकड़ जगह हमने वहां बौद्ध विहार के लिए बुद्ध समाजासाठी, बुद्ध विहारासाठी मी त्या ठिकाणी 2 एकर जागा दिली। माझ्या काळात नगरपालिका छोटी, त्या काळामध्ये 41 लोक मी माझ्या नगरपालिकेमध्ये कामाला लावले, नोकरी लावले। कोणी सफाई कामगार असतील, कोणी कामाटे असतील, कोणी पाणी पुरवठ्याचे असतील, 41 लोकांना लावले। आज मी जाहीरपणे विचारतो, 25 वर्षामध्ये तुम्ही एक तरी माणूस नगरपालिकेमध्ये आमच्या मुख्यतला लावला काय? लावला असता त्याचं नाव सांगा। आणि मी जे सांगितलं 400 लोकांना जागा दिली, या 25 वर्षामध्ये 1 इंच जागा यांनी कोण्याही आमच्या मुख्यच्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला दिली नाही। दिली काय? 25 वर्षामध्ये नाही दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी बसावा म्हणून त्या ठिकाणी जागा रिझर्व केली, नियोजन केलं, बजेट केलं, पुतळा सुद्धा आणला, पण ह्या बदमाशांनी समाज कंटकांनी तो बाबासाहेबांचा पुतळा तिथं मला बसू दिला नाही। कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना के पिरियड में महामारी आली कोरोनाची, त्या पिरियड मध्ये पूर्ण मुदखेड मध्ये लॉकडाऊन होता। संपूर्ण महाराष्ट्रात होता, जग पूर्ण देशात होता, पण मुदखेड मध्ये लॉकडाऊन होता। गोर गरीब माझे मायबाप, माझ्या आया बहिणी घरामध्ये हातावर हात टाकून बसल्या, हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही, महिना झाला उपासमार होऊ लागली। मी तुमच्या गावाचा माणूस हो, तुमचा मुलगा हो, इथं जन्मलेला हो, इथंच वाढलेला हो, आणि त्यामुळं या महामारीच्या काळात आमच्या गोरगरीब जनतेची जे उपासमार होऊ लागली ती मला देखवली नाही, पावली नाही, देखना नहीं मालूम हुआ। मैंने मेरा खुद का खेत बेच के 15 लाख रुपए का किराना राम चौधरी ने ये मुदखेड में बांटा। त्यावेळेस काय इलेक्शन होतं का? त्यावेळेस काय इलेक्शन होतं नाही। मला कोणाचे मत मागायचे नव्हते। आजही मुदखेडमध्ये प्रत्येक धर्माच्या सणाला, प्रत्येक धर्माच्या, चाहे हमारे हिंदू समाज का रामनवमी रहो, गणपति रहो, चाहे हमारे मुस्लिम बांधव की ईद रहो, चाहे हमारे बौद्ध बांधव की बाबा साहेब आंबेडकर जयंती रहो, हर जयंती को, हर ईद को, हर गणपति के त्योहार को मैं खुद का पेंडाल डालता हूँ, कोई पार्टी का नहीं, राम चौधरी का पेंडाल डालता हूँ, और मेरे से जो हुई वो मिठाई बांटता हूँ। ये क्यों करता हूँ मैं? ये क्यों करता हूँ कि मेरे गांव में सद्भावना रहना, भाईचारा रहना, हर समाज एक दूसरे को मोहब्बत से जुड़ा वाला रहना। अब मैं बोलता हूं
एक बड़ा किस्सा है, बहुत बड़ा किस्सा है। अटम बम है, अटम बम। ये मुदखेड़ नगर पालिका दिखने को छोटी दिखती, मगर इस नगर पालिका में ये अशोकराव साहब मुख्यमंत्री थे, मंत्री थे, करोड़ों रुपए का बजट नगर पालिका को दिए। कितने करोड़ों रुपए का के वास्ते दिए? तुम्हारे गांव में रोड अच्छे होना बोल के नहीं दिए, तुम्हारे गांव में नाले अच्छा होना बोल के नहीं दिए, तुम्हारे गांव में और कुछ पानी पुरवठा का काम अच्छा होना बोल के नहीं दिए। उन्होंने जो पैसे दिए वो पैसे ये नगर पालिका में एक इंजीनियर है, एक इंजीनियर है, तुमको मालूम है, बम्मन का, मेरे जात का, बम्मन का है, मेरे जात का। कौन? वो कुलकर्णी बोल के, मालूम है कि नहीं? वो हरामखोर ने उसको डेली वेजेस पे, रोजंदारी पे 98 में महीने लगाया, 100 रुपए रोज पे। 100 रुपए रोज वाला आदमी, 3000 रुपए महीने को कमाने वाला आदमी, आज उन्होंने 25 साल में, क्या ही थे उन्हें 25 साल, साहब की मेहरबानी है ना, शिवाजी नगर वाले साहब मेहरबानी है, 25 साल में 25 करोड़ रुपए उन्हें कमाया, 25 करोड़। तुम बोले होंगे राम चौधरी कुछ भी बोल रहे, तुम इतनी बड़ी छोटी नगर पालिका 25 करोड़, तो मेरे पास उसका हिसाब है। मैं ऐसा वैसी बात नहीं करता हूं। अगर वो कुलकर्णी में दम है, भाजपा वालों में दम है, तो राम चौधरी के खिलाफ गुना दाखिल करो कि राम चौधरी ने झूठा बयान दिया। बस मैं तुमको बताता हूं, वो हरामखोर ने कहां कहां कितनी जमीन ली। पाणी 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 घ्या, इथं वरती पाणी। हे सांगावागीच्या गोष्टी नाही, हवेमध्ये गोळ्या मारायच्या गोष्टी नाही। राम चौधरीनं या हरामखोराची पूर्ण कुंडली तयार केलेली आहे, पूर्ण कुंडली नुसती नाही। त्यानं कुठं कुठं जमीन घेतली, कुठं कुठं घर बांधलं, कुठं कुठं फ्लॅट घेतले, मी तुम्हाला वाचून दाखवतो। माझ्याकडे त्याच्या रजिस्ट्रीचा नंबर आहे, ऐका। मोजे डोरगाव, तालुका मुदखेड, जिला नांदेड, गट नंबर के साथ बोलतो, गट नंबर सहित बोलतो, गट नंबर 429। किती जमीन? 90,000 कोणाच्या नावावर आहे? अर्पणा अनंत कुलकर्णी, त्याच्या बायकोच्या नावावर 90,000 जमीन 429 गट नंबरची त्यानं डोणगावला घेतलेली आहे। दुसरं, मोजे डोणगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गट नंबर 429। किती जमीन? 90,000 जमीन या आनंद कुलकर्णीच्या नावावर। मोजे हाजापूर आपल्या मुदखेड जवळ आहे हाजापूर, त्या हाजापूरला गट नंबर 43 जमीन आहे 82 अनंत कुलकर्णी या इंजिनियरच्या नावावर यानं घेतली। त्याची किंमत आहे 90 लाख, दुसऱ्याची किंमत आहे 80 लाख। मोजे सरोडा खुर्द किचन बेडरूम रजिस्ट्री
तरोडा खुर्द नांदेड में, नांदेडच्या तरोडा खुर्द मध्ये त्यानं जमीन घेतलेली आहे. मुदखेड मध्ये मोकळा प्लॉट पत्नीच्या नावावर. मोजे पारवा, हिमायतनगर जवळ जे पारवा आहे त्या पारव्याच्या तिथं गट नंबर 553 आनंद कुलकर्णीच्या नावावर आहे. मोजे पारवा तिथंच बायकोच्या नावावर 80 एकर जमीन आहे. 80 आर. मोजे तरोडा खुर्द तिथं 6 प्लॉट आहे. तरोडा खुर्द मध्ये जे प्लॉट आहे त्याचा नंबर 17, 18, 19, 20, 21. मुदखेड मध्ये घर बांधलं 2 मजली या शारदा नगरला. नांदेडला 2 घर बांधले 2 मजली. तरोडा खुर्द मध्ये घर बांधलं. हे अशा पद्धतीचं 25 कोटी रुपयाचा कागदीपत्री पुरावा माझ्याकडे आहे. हे कोणाच्या आशीर्वादानं? कोण आहेस का? त्याच्या मागे कोण आहे? हे आपले खासदार माजी मुख्यमंत्री शिवाजीनगरचे आणि त्यांचा तो बगल बच्चा अमर राजूरकर, या सगळ्यांनी मिळून एवढी जमीन, एवढा पैसा. आज मला सांगा, एक रोजंदारीचा माणूस साधा 100 रुपये रोजवाला 25 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घेऊ शकते काय? घेऊ शकते? म्हणजे काय केलं? वरून कोट्यवधी रुपये मुदखेडला आले, निव्वळ बोगस कामं केले, थातूर मातर कामं केले, काहीतरी केलं आणि अशा प्रकारचा पैसा या माणसानं आपल्याजवळ जमा केला. एकट्याची हिंमत नाही, एक मुलीम आहे. एक मुली जर 25 कोटी रुपये कमवते तर त्याचा मालक बसलेला शिवाजीनगरला किती पैसे कमवू शकतो हे तुम्ही सांगा. आता मुदखेडला उमेदवार दिले. कोण दिले? या भाजपवाल्याने, कमळाच्या फुलाने. सगळे चोर, घोटाळेबाज. कोणी गुटखा चोर, कोणी वाळू माफिया, कोणी डिझेल माफिया, कोणी अजून काही नंबर 2चा धंदा करणारा. अशा लोकांना या लोकांनी उमेदवारी दिली. मी आजही सांगायला, जर खऱ्या अर्थानं मी स्वतः उभं नाही, माझा घरचं माणूस नाही, मला या राजकारणाची तसं पाहिलं तर काही देणं घेणं नाही, पण मी विचार केला की खरोखर जरी कोण्याही पक्षाचा असो, कोण्याही पक्षाचा असो, चांगला उमेदवार नगराध्यक्षाला जर दिला तर राम चौधरीनं त्याला पाठिंबा द्यावा ही माझी मनाची तयारी होती. अबे कुलकर्णीची जे म्हणलो ना तुम्हाला, या कुलकर्णीची फाईल बघा, पूर्ण फाईल तयार केली आहे. फाईल 200 पानाची फाईल आहे. 2 लाख रुपये लागलेत राम चौधरीला हे जमा करायला. 2 लाख रुपये. पण मी म्हणलं पैसे गेले तर हरकत नाही, पण ह्या हरामखोरानं मुदखेड मध्ये जे लुटलेला आहे, जो भ्रष्टाचार केला आहे, त्याच्या मागे जे भ्रष्टाचारी नेते आहेत, या सगळ्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राम चौधरी स्वस्त बसणार नाही. हे फाईल आहे, नुसतं दाखवायला नाही. ही फाईल मी मुंबईला घेऊन गेलो, अँटी करप्शनला दिलं, ईडीला, अंमलबजावणी संचालनाला दिलं, त्याच्यानंतर लोक आयुक्तला दिलं, सीबीआयला दिलं. सगळीकडे ही तक्रार दिलेली आहे आणि त्यांना सांगितलं मी याची चौकशी करा. पुरावा आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बाप बता नाही तो बाहेर सर. अशा पद्धतीनं
तक्रार मी तिथं केलेली आहे आणि तुम्हाला आज सांगतो तुमच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद असेल आणि मुदखेड मध्ये जर मी सांगितलेले लोक निवडून दिले या कुलकर्णीला जेल मध्ये जर नाही टाकलं तर मला राम चौधरी म्हणू नका. मित्र हो, सांगायचं तात्पर्य हे आहे, नेता कसा पाहिजे. नेता सर्व समाजाला घेऊन चालणारा पाहिजे, सबको लेके चलने वाला होना आणि स्वतःच्या पदरमोड करून गोरगरिबाचे काम करणारा पाहिजे. इथं महात्मा गांधी विद्यालय 12वी पर्यंत शाळा आहे. आमच्या इथं 2000 पोरं आहे, 2000 पोरं. आज तिथं खेड्यापाड्यातले मुलं येतात, गावातले येतात, बसायला जागा नाही म्हणून 4 खोल्या बांधायच्या होत्या. शाळेजवळ एक पैसा नाही, कोणी आमदाराजवळ फुकट मागायला गेलो नाही, कोण्या खासदाराजवळ जाऊन हात पाय पसरले नाही. मी म्हणलं 4 खोल्या बांधायच्या, त्याच्यावर एक मोठं सभागृह बांधायचं. 1.5 कोटी रुपयाचं काम, 1.5 करोड़ का काम हमारे स्कूल में एक साल के अंदर 1 वर्षाच्या आत राम चौधरीने करून दाखविलेलं आहे. असं कोणतं काम दाखवा तुम्ही, आहे का काम कोणतं? अरे आज माझ्या मुदखेड मध्ये हजारो बेकार तरुण आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, बेकार फिरायले बिचारे. माझी तुम्ही साहेब केंद्रामध्ये होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, एखादा कारखाना आणला का मुदखेड मध्ये तुम्ही? त्या लातूरला विलासराव देशमुखच्या काळामध्ये त्यांनी ते रेल्वेचे डबे बनायचा कारखाना आणला, रेल्वेचा. त्या लातूर जिल्ह्यातले 5000 पोरं त्या कारखान्यामध्ये नोकरीला लागले. आहे का तुमच्या इथे एखादा कारखाना? आहे मुदखेडला काय तुमच्या? काय पोट भरायचं साधन? फक्त मजुरी करायची दिवसभर आणि संध्याकाळी पोटाला रोटी खायची, मोठमोठ्याला गप्पा मारायच्या. चॉकलेट तुम्हाला माहित आहे काय? आपलं लहान मुलगा रडू लागलं की आपण घरामध्ये काय करता? त्या पोराचं रडणं बंद करण्याकरता त्याला चॉकलेट देता काढून. ते चॉकलेट खाल्ले की पोरग खुश होऊन जात. तसं हे मुख्यमंत्री माजी खासदार भाजपचे नेते दर इलेक्शनला आम्हाला चॉकलेट घेऊन येतात. चॉकलेट आम्ही भोळे बाबडे लोक, अरे द्या चॉकलेट आणलंय. किती दिवस खाणार आहे चॉकलेट? काय म्हणतात? त्या उमेदवाराला पाहू नका, मला बघा. उमेदवार मी काय धोंडा उभं केलाय, दगड उभं केलाय, ईट उभी केली, त्याला बघू नका, मला बघा. मी गोरा गोमटा हो, कपाळी करंटा, मला बघा आणि मतदान करा. मी तुमची गॅरंटी घेतो. अरे बापू, 5 वर्षाला एकदा तू येतोस माहित, दिल्ली मुंबई वेळेला फिरतोस. इथला अध्यक्ष निवडले, तिकीट दिलेला, कोणाला राम राम घालणार, कोणाला नमस्कार करणार, कोणाला आदाब करणार. आता ते आम्हाला बोलला, तुला कुठं हुडकीत जावं आम्ही? एक गोष्ट सांगतो, एक नवरा बायको होते. ते नवरा बायकोचा खूप लाड करायचा. काय करायचा? बायकोचा खूप लाड करायचा आणि बायको म्हणील ते तिला घेऊन द्यायचा. एके दिवशी त्याची बायको म्हणली, अहो आपल्या गावाला मोठी जत्रा भरली म्हणजे, आणि मी काल जत्रेमध्ये जाऊन आलो, फिरून आलो. काय साड्या म्हणले, 51 साड्या आलेल्या आहेत, 51 साड्या, अशा चमकदार साड्या आलेल्या आहेत. आणि मला घेऊन द्या नाही 2 साड्या.
ते नवरा म्हणला, अगं माय तुझ्या पेटीमध्ये अलमारीमध्ये खंडीभर साड्या आहेत, अजून कशाला तुला साड्या पाहिजेत? नाही नाही म्हणले, मला जत्रेची साडी लय आवडली, जत्रेची साडी लय आवडली. आता बिचारा काय करते, नवरा बायकोचा लाड पुरवायचा. चल म्हणला जाऊ जत्रेमध्ये. घेऊन गेला जत्रेमध्ये, फिरले केले. एक साडीचं दुकान, साड्याच्या थप्पीच्या थप्पी, साड्या अशा चमचम 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 चमकायला. ते दुकानदार म्हणला, या या या. हा म्हणला, ही साडी एवढ्याला, ही साडी एवढ्याला, नंबर 1 माल, गॅरंटीचा माल, फलाना माल. आता विकणारा माणूस तर म्हणणारच गॅरंटीचा माल आणले, बस घ्या म्हणले. तिनं म्हणाले, अहो त्यानं गॅरंटी द्यायला घेऊ म्हणली, आपल्याला गॅरंटी द्यायला आणलं, द्या 2 साड्या 4 साड्या घेऊत आपण. चांगल्या आहेत म्हणले साड्या, सस्तीमध्ये आहेत, पुन्हा सस्तीमध्ये आहेत. त्या बंडवापाच्या चित्रवाडच्या मेडिकल कापड दुकानावर लय महाग साड्या आहेत म्हणले, ते साड्या लय स्वस्त आहेत, घेऊन टाक. आता नवरा काय करते, बायकोच्या लाडा पुढे म्हणला घेऊन टाक. 4 साड्या घेऊन टाकल्या, चमचम चमकणाऱ्या करणाऱ्या, आणि घेऊन गेले घरी. घरी गेले, नवरा बायको त्या बाईनं साड्या बिड्या आपल्या ह्याच्यामध्ये ठेवून दिल्या अलमारीमध्ये. आणि जत्रा 2 दिवस झाले की जत्रा संपली, गावची जत्रा संपली. जत्रेमधले दुकानं बिकाने सगळे गेले निघून. मग या बाईनं काय केली, आता म्हणली साड्या बघूत म्हणले कशा आहेत, आपण जरा भिजून एकदाच करून वाळू घालूत म्हणले. त्या 4 साड्या त्या बाईनं घेतल्या, बकेटामध्ये बुडविल्या, भिजायला ठेवल्या, आणि जेव्हा बाहेर काढल्या तर नुसतं त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, झोळ, नुसतं झोळ त्याच्यामध्ये. बाबा फसलो 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 म्हणला. नवरा म्हणला, मी म्हणलो नाही तुला, या जत्रेमधल्या दुकानाचं काही खरं नसते. आता त्याला कुठं हुडकूत आपण, म्हणजे त्याला कुठं हुडकू त्या दुकानदाराला. आणि ते जर चित्ररावात तिथं घेतलं असतं तर रशीद भेटली असती, आणि साड्याचा न्यायला म्हणून चित्रवारला जाऊन दाबलं असतं. आता जत्रेतला माणूस गेला पळून म्हणले. तसं आता मुदखेड मध्ये गॅरंटी 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 येत. आता इलेक्शन झाले की निघून, आणि ह्याला कोणी विचारत असं तुमच्याजवळ काय गॅरंटी आहे, त्या बाईच्या साड्याचं झालं तसं आपलं होणार आहे, आपलं होणार आहे. या साड्या या निवडणुकीच्या काळातलं गॅरंटी काही कामाची नाही. मी तुम्हाला खात्री देतो, ही घेणं देणं नाही. माझ्या 15 वर्षाच्या काळामध्ये मी जेव्हा नगराध्यक्ष होतो, 15 वर्षाच्या काळामध्ये 1 नया पैसा जर काढला असेल तर ती 2 बापाची औलाद. 1 पैसा कर्मचाऱ्याला खाऊ दिला नाही, मी स्वतः खाल्लं नाही, मेंबरला खाऊ दिला नाही. इमाने इतबारे 15 वर्ष तुमची सेवा केली, पण तुम्हाला पटलं नाही. 2002 मध्ये अशोकराव साहेब आले, अशोकराव साहेब आले, साहब आहे, यहाँ बिठाऊ की वहां बिठाऊ, यहाँ बिठाऊ की वहां बिठाऊ. अशी खातरदारी तुम्ही केली, ते बसलं तुमच्या बोकंडी. आता वाटाले तुम्हाला की राम चौधरीच बरा होता, पण आता माझं वय झालंय, मी थकलेला आहो, मला आता या गोष्टी होणार नाहीत, म्हणून मी काय घरी बसणार नाही. जोपर्यंत माझा जीव आहे, जब तक मेरे पास मेरे जान में जान हाजिर है, तब तक मुदखेड़ में के हर गरीब लोगों की सेवा ईमाने इतबारे करूंगा, ईमाने इतबारे करूंगा. चाहे इलेक्शन रहो मत रहो. मी तुम्हाला म्हणल्यासारखं करोनाच्या काळामध्ये काही निवडणूक नव्हती, तुमचे मत मागायचे नव्हते, तरी परंतु आपले गावचं कर्तव्य म्हणून मी हे गोष्टी केलेल्या आहेत. मी तुम्हाला आश्वासन देतो, आज आमच्या इथं महात्मा गांधी संस्था आहे. आज आमच्या इथं लहान लहान मुलं जे आहे शाळेत जाणारे, विशेषतः इंग्रजी स्कूल मध्ये जाणारे,
त्यांना 20-20 हजार 25-25 हजार रुपये त्यांच्याकडून संस्था चालक घेतात. मी तुम्हाला आश्वासन देतो, महात्मा गांधी विद्यालयामध्ये इंग्रजी शाळा काढून गरीबाच्या मुलाला बिलकुल फुकट शिक्षण द्यायचं काम करू. दुसरी गोष्ट आहे, ज्या मुदखेडमध्ये जे गोरगरीब लोक आहेत, ज्याला आपण काय म्हणतो दारिद्र्य रेषेखालची लोक, आर्थिक दुर्बल घटक, 8 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे, अशा गरीब लोकाला जर आपली पार्टी आली, राजाप्पा कोत्तावार मंत्री नगराध्यक्ष झाले आणि वार्ड मधले मेंबर तुम्ही जर निवडून दिले, बहुमत दिलं, मी तुम्हाला सांगतो ह्या गोर गरीब लोकांकरता 5 वर्ष घरपट्टी माफ, नळपट्टी माफ, 5 वर्ष. मित्रहो, मी घरचा काही श्रीमंत नाही. ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, तुम्हाला सगळं माहित आहे. मी सुद्धा अतिशय गरिबीतून आलो. राम चौधरी म्हणलं की फार मोठं नाव आहे, नाव मोठं आहे, पण माझ्याजवळ नंबर 2चा धंदा नाही. मी कोणाचे पैसे खात नाही, कोणाला लुटत नाही, कुठलाही पैसा हरामचा माझ्याकडे नाही. माझ्याकडे फक्त काय आहे, बाप दादाने ठेवलेली जमीन आहे, तेवढी जमीन आहे. त्या जमिनीत मेहनत करतो आणि माझं मी पोट भरतो. त्याच्यामुळे मी श्रीमंत नाही, पण दानशूर आहे. मी कोणालाही नाही म्हणत नाही. आंबेडकर जयंतीची पट्टी आली, 10,000 नाही 20,000, 20,000. शिवजयंतीची पट्टी आली 25,000, 25,000. बौद्ध धर्माचं धम्म परिषद आहे, 50,000 द्या म्हणजे 50,000 दिले. आमच्या मुस्लिम बांधवाचा इथं हे आहे, आपला काय म्हणतात पीर, गैबी पीर आहे, तिथं तर शेत आहे माझं. आमचे रशीद मामूती आले, देशे बोले समजल है 10,000 रुपये तुमको देना पडता. मला बिलकुल दिलं 10,000. सांगायचं तात्पर्य काय आहे, माणसाचं मन मोठं पाहिजे, माणसाचं मन मोठं. या माणसानं, माजी मुख्यमंत्र्यानं, खासदारानं मुदखेडमध्ये स्वतःच्या खिशातून 1 रुपया कोणाला दिला असेल तर हात वर करून सांगा. 1 रुपया कोण्या कामाला, धार्मिक कामाला, सामाजिक कामाला. खासदार आमदार फंड हे हलवायच्या घरावर फाट्या मारतात, हलवायच्या घरावर फाट्या मारतात. समाज मंदिराला 50 लाख दिले, फलाण्याला चेकी 25 लाख दिले, फलाण्याला 1 कोटी दिले, कोणाच्या बापाचे दिले. तुमच्या खिशातलं काय दिलं तुम्ही? 1 रुपया दिला कधी कोणाला? कधी नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्हाला कार्यकर्ता असा पाहिजे, नेता असा पाहिजे, नेता असा पाहिजे की रस्त्यानं चालताना सामान्य माणसानं त्याचा हात धरला पाहिजे. मी अध्यक्ष होतो त्या काळामध्ये मी घरून नगरपालिकेत पायी जात होतो. पायी गाडी होती माझ्याजवळ, पण त्या गाडीनं मी कधी जात नव्हतो, पायी जात होतो. गुजरीतून जात होतो, महादेव गल्लीतून जात होतो, कधी आमच्या ह्याच्यातून मराठ गल्लीतून जात होतो. का तर मला माहित होतं पायी गेल्यावर लोक आपल्याला भेटतात, आपली अडचण सांगतात. कोणीतरी भेटत होता, रामराम देसाई, ते माझ्या घराची बांधकाम परवानगी देण्याला होतो देशपांडे. असं काय पाहिलं, लिहून घेतो. पायी जात होतो, पुढे पुढे गेल्यावर कोणीतरी भेटत होता, आदाब देसाई, आदाब आदाब. क्या भाई क्या बात है? अरे क्या ये इतने 15 दिन से होगा मैं म्युनिसिपालिटी में चक्रा मार रहा हूं, तो मेरे घर का परिवर्तन इसलिए हो रहा. असं का? ठीक आहे. थोडं पुढे अजून गेलो, कोणीतरी म्हातारी नानी बेटे भेटत होती. अरे देखे ठहरो, क्या माँ क्या अम्मा क्या बात है? आज 15 दिन से हमारे नल को पानी नहीं है, कैसा पाणी पीना? ऐसी बात लिख के लेतो. आणि नगरपालिकेत जाऊन
त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला बोलावून त्यांना दाबत होतो, हे काम का झालं नाही, त्या गरीबाचं काम का झालं नाही, याचं काम का झालं नाही, काम झालं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला गावचं गाववळी, शेजगावचं गाढववळी. हा, तर अशा पद्धतीनं आता ही रात्र वैऱ्याची आहे. अनेक गावचे पाहुणे, रावळे, सोयरे, धायरे, गाड्या, आता त्या गिरणीत बघा 25 गाड्या आहेत, 25 गाड्या आहेत. तुमच्यावर दबाव टाकला चाललाय, तुमच्यावर दडपशाही आहे, तुमच्यावर गुंडगिरी करायचा प्रयत्न चालू आहे. म्हणून माझी विनंती आहे, आजची रात्र आहे ही, आज वैऱ्याची रात्र आहे. सांभाळून राहा. आपण जे विचार केलाय मनामध्ये, चप्पा 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 चप्पा, त्याचा विचार करा आणि क्रॉस वोटिंग करू नका. आता सांगितलं बालाजीरावनं, एक मत जरी वाया गेलं, इकडे तिकडे गेलं, तर भाजपचा उमेदवार निवडून येईल. खास करके हमारे मुस्लिम भाइयों को मेरी गुजारिश है, ये पतंग बितंग एमआईएमआई वो अपक्ष खड़े वाला ये कुछ भी नहीं है, ये वोट खाने के लिए खड़े रहे, उन्होंने खड़े किए वाला है. तुम्हारा बंटवारा होना और अपना कमल का फूल का जो अध्यक्ष है वो चुन के आना. इसलिए मैं आपको गुजारिश करता हूं कि कुछ भी करो, कैसा भी करो, मगर कल उद्या मतदान तिन्ही ठिकाणी पंजाला मतदान करा. आणि जर समजा पुढचं इलेक्शन आहे, पुढल्या इलेक्शन येणार, राम चौधरी जिवंत राहील म्हणून भरोसा नाही. माझं वय झालेलं आहे, पुढच्या निवडणुकीपर्यंत मी तुम्हाला पाहिल किंवा तुम्ही मला पाहिल म्हणून नाही. खरोखर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तुमचं खरोखर राम चौधरीवर तुमचं प्रेम असेल, जिव्हाळा असेल, तर यावेळेस पंजाला निवडून द्या. नाहीतर मी मात्र पंजा जर नाही आला तर मी तुम्हाला सोडून मी माझ्या पोरीच्या घरी मुतखेड सोडून राहायला जाणार आहोत. एवढं मी सांगतो. धन्यवाद.